हा समोर मांडलेला आलेख श्री शिवपुराणाचे गाभातत्व आणि कलियुगात मोक्षप्राप्तीचे ते परमसाधन कसे ठरते हे स्पष्ट करतो. या ग्रंथाचे संपूर्ण सार आणि त्याचे महात्म्य इथे अधोरेखित करण्यात आले आहे. या महात्म्याचा मूळ प्रसंग म्हणजे नैमिषारण्य नावाच्या पुण्यवनात जेथे हजारो ऋषी उपस्थित होते. त्या ठिकाणी ऋषी शौनक आणि महाज्ञानी सूतजी यांच्यात झालेला गहन संवाद आहे. ही प्राचीन चर्चा आत्मिक ज्ञानाचा आधार आहे. श्री शिवपुराणाचे वचन स्पष्ट आहे. हे केवळ एक धर्मग्रंथ नाही, तर मनाची शुद्धी करण्यासाठी आणि विशेषतः या कलियुगातील सर्व पापांचा आणि दोषांचा समूळ नाश करण्यासाठी हे पुराण सर्वोत्तम आध्यात्मिक रसायन मानले जाते. या पुराणाच्या व्याप्तीकडे लक्ष दिल्यास त्याची विशालता स्पष्ट होते. भगवान शिवाने याचे मूळ स्वरूप 100 कोटी श्लोकांमध्ये सांगितले होते, परंतु मानवाच्या सोयीसाठी महर्षी व्यासांनी ते संक्षिप्त करून आपल्यासाठी 24,000 श्लोकांमध्ये उपलब्ध केले आहे. हे संपूर्ण ज्ञान आज 7 प्रमुख संहितांमध्ये सुव्यवस्थितपणे विभागलेले आहे. हेच श्री शिवपुराणाचे तत्वज्ञान आहे. शिवपुराणाचे प्रयोजन आणि या युगासाठी त्याची महती हे स्पष्ट करणारे हे विश्लेषण आहे. यात शिवपुराणाला कलियुगाचा तारणहार म्हणून सादर केले आहे. प्रथम, कलियुगातील समस्यांचे स्वरूप स्पष्ट केले आहे. या युगामध्ये मनुष्य दैवी गुणांपासून पूर्णतः वंचित झालेला असून त्याचा स्वभाव आसुरी बनला आहे. लोक केवळ मोह आणि मायेने ग्रस्त आहेत. ते स्वतःच्या स्वार्थापोटी इतरांना पिय देण्यात मग्न झालेले आहेत, ज्यामुळे सर्वत्र अराजक निर्माण झाले आहे. या गहन समस्येवरील अंतिम उपाय म्हणून शिवपुराणाकडे निर्देश केला जातो. ज्याप्रमाणे चंद्र आपल्या शीतलतेने पृथ्वीवरील उष्णता आणि दाहकता कमी करतो, त्याचप्रमाणे शिवपुराणाचे श्रवण हे मनुष्याच्या चित्ताची शुद्धी करते. हे शिवपुराण केवळ एक ग्रंथ नसून ते साक्षात भक्ती, गहन ज्ञान आणि अंतिम वैराग्य प्रदान करणारे शक्तिशाली साधन आहे. या कारणांमुळेच शिवपुराणाला वेदतुल्य मानले जाते आणि ते वर्तमान कलियुगासाठी उपलब्ध असलेले सर्वोत्तम शास्त्र ठरते. याची महती सर्वोपरी आहे. केवळ श्रवणाच्या सामर्थ्याने मुक्ती कशी प्राप्त होते याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे ही देवराजाची कथा आहे. किरातनगरीतील देवराज नावाचा हा एक अधर्मी ब्राह्मण होता, ज्याने आयुष्यभर केवळ लोकांची लुबाडणूक केली आणि कधीही कोणतेही सत्कर्म केले नाही. त्याच्या जीवनातील निर्णायक क्षण तेव्हा आला जेव्हा प्रयाग येथे तो तीव्र ज्वरामुळे तापाने बेशुद्धावस्थेत पडला होता. त्या अचेतन अवस्थेत अत्यंत अनवधानाने त्याच्या कानावर शिवपुराणाची कथा पडली. या केवळ अपघाती श्रवणाचा परिणाम इतका अभूतपूर्व ठरला की त्याचे प्राण घेण्यास आलेल्या यमदूतांना बाजूला सारून शिवगणांनी त्याला थेट शिवलोकात घेऊन गेले. या घटनेतून हे स्पष्ट होते की इच्छा नसतानाही झालेले श्रवण मानवाच्या अनेक जन्मांतील पापांचा नाश करते. म्हणूनच हे शास्त्र वेदतुल्य मानले जाते आणि ते खऱ्या अर्थाने सर्वोत्तम शास्त्र आहे. शिवपुराणातील बिंदुग आणि चंचुला यांच्या या आख्यानाकडे लक्ष द्या. हे आख्यान अत्यंत अधोगतीला गेलेल्या आत्म्याच्या उद्धाराची प्रक्रिया स्पष्ट करते. यातील परिस्थिती अशी आहे. बिंदुग हा महापापी होता. त्याच्या पापांच्या कारणामुळे मृत्यूनंतर त्याला विंध्य पर्वतावर पिशाच अर्थात भूत म्हणून अत्यंत घोर दुःखाचा अनुभव घ्यावा लागत होता. यावरचा उपाय म्हणून बिंदुकची पत्नी चंचुला, जी स्वतः शिवलोकात होती, तिने केलेल्या विनंतीनुसार गंधर्व तुंबुरू हे त्या पर्वतावर गेले. त्यांनी त्या पिशाचाला, बिंदुकच्या आत्म्याला दोरीने बांधले आणि त्याला शिवपुराणाची ही कथा सविस्तर ऐकवली. कथा श्रवण करण्याचे फळ तात्काळ मिळाले. जसे पिशाचाने ही शिवकथा ऐकली तसा त्याचा तो भ्रष्ट देह गळून पडला आणि त्याला दिव्य रूपाची प्राप्ती झाली. केवळ मोक्ष नव्हे, तर तो आपल्या पत्नीसह थेट शिवलोकात प्रविष्ट झाला. या संपूर्ण घटनेतून सिद्ध होते की शिवपुराणाचे श्रवण हे केवळ पुण्यवान जीवांनाच नव्हे, तर अगदी अधोगतीला गेलेल्या आणि प्रेतयोनीत अडकलेल्या आत्म्यांचाही निश्चितपणे उद्धार करणारे सर्वात प्रभावी साधन आहे. हिंदू तत्त्वज्ञानातील शिवतत्वाचे मूलभूत रहस्य येथे निष्कल आणि सकल या 2 प्रमुख आयामांत मांडलेले आहे. केंद्रस्थानी स्पष्ट केल्यानुसार शिव हेच एकमेव आणि परिपूर्ण परब्रह्म आहेत. हेच सत्य त्यांच्या दोन्ही रूपांना जोडते. प्रथम आपण निष्कल म्हणजे निराकार स्वरूपाकडे पाहूया.
हे शिवाने धारण केलेले परब्रह्माचे मूळ आणि आदिम रूप आहे. ते अनादी, अनंत आणि अमूर्त आहे. म्हणूनच शिवाची उपासना करताना जेव्हा लिंग स्वरूपाची पूजा केली जाते तेव्हा ती या निराकार, निष्कल तत्वाची आराधना असते. याहून भिन्न आणि व्यवहारासाठी प्रकट झालेले रूप म्हणजे सकल किंवा साकार स्वरूप. हे महेश्वर स्वरूप आहे, म्हणजे शरीरधारी रूप. येथे भगवान शिव आपल्या पूर्ण साकार रूपात म्हणजेच मूर्ती रूपात विश्वनियंता म्हणून प्रकट होतात. या दोन्ही उपासना पद्धतींमागील महत्त्वाचा भेद त्यांच्या अंतिम निष्कर्षात आहे. इतर देवतांना जीवतत्व मानले जाते आणि त्यामुळे त्यांची पूजा केवळ साकार मूर्ती रूपात केली जाते. याउलट शिव हे एकमेव परमतत्व आहेत, जे एकाच वेळी निष्कल ब्रह्म आणि सकल महेश्वर दोन्ही आहेत. त्यांच्या याच अद्वितीय व्यापकतेमुळे त्यांची उपासना निराकार लिंग आणि साकार मूर्ती अशा दोन्ही माध्यमांतून केली जाते. हेच शिवतत्वाचे अंतिम आणि परिपूर्ण स्वरूप आहे. शिवाची 5 नित्यकृत्ये म्हणजेच पंचकृत्ये हा विश्वाच्या निर्मितीपासून ते मुक्तीपर्यंत चालणारा शाश्वत चक्राचा सिद्धांत आहे. ही 5 कृत्ये शिवाच्या परमसत्तेचे प्रतिनिधित्व करतात, ज्यात संपूर्ण ब्रह्मांड समाविष्ट आहे. या चक्रातील पहिली क्रिया म्हणजे सृष्टी अर्थात जगाची उत्पत्ती करणे. यानंतर येते स्थिती म्हणजे उत्पन्न झालेल्या विश्वाचे पालन आणि पोषण करणे. तिसरी क्रिया आहे संहार, जो जगाच्या अंतिम लयाचे संकेत देतो. या त्रिकुटाव्यतिरिक्त शिव आणखी 2 गहन कृत्य करतो. चौथे कृत्य आहे तिरोभाव, ज्याला मायेचे आवरण असेही म्हणतात. ही ती क्रिया आहे ज्यामुळे जीवात्म्याला सत्यावर आवरण पडल्याने तो स्वतःच्या परम स्वरूपाला विसरतो आणि संसार चक्रात अडकतो. आणि 5वी अत्यंत महत्त्वाची क्रिया म्हणजे अनुग्रह, मोक्ष प्रदान करणे. हा मोक्ष म्हणजे जीवात्म्याला मायेच्या बंधनातून मुक्त करून त्याच्या परम शिव तत्वाशी जोडणे. येथे एक मूलभूत आणि महत्त्वाचा भेद लक्षात घेणे आवश्यक आहे. ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र हे शिवाच्या इच्छेनुसार अनुक्रमे सृष्टी, स्थिती आणि संहाराचे कार्य करतात. मात्र जीवात्म्याला मायेच्या पडद्यात ठेवणे म्हणजेच तिरोभाव आणि त्याला अंतिम मुक्ती म्हणजेच अनुग्रह प्रदान करणे ही दोन्ही कृत्ये केवळ आणि केवळ सदाशिवाच्या हाती आहेत. अनुग्रह हे शिवाचे अंतिम आणि सर्वोच्च कृत्य मानले जाते. ब्रह्मस्वरूपातील ओंकार आणि पंचाक्षर मंत्राचा मूलभूत संबंध आणि त्याचे वैश्विक आयाम समजावून घेत आहोत. ओंकाराचे हे भव्य प्रतीक केवळ एक अक्षर नसून ते संपूर्ण सृष्टीचे आणि शिवाच्या पंचमुखी स्वरूपाचे प्रतिनिधित्व करते. या चिन्हाच्या रचनेतील प्रत्येक घटक एक विशिष्ट तत्व दर्शवतो. तळाकडील मुख्य वक्र भाग अकार दर्शवतो, जो साक्षात शिवतत्व म्हणजेच उत्तर दिशा आहे. मध्यभागी असलेला दुसरा वक्र भाग ऊकार दर्शवतो, जी आदिशक्ती म्हणजेच पश्चिम दिशा आहे. तिसरा वक्रभाग मकार दर्शवतो, जो ईशानाचे म्हणजेच दक्षिण दिशेचे रूप आहे. सर्वात वरचा बिंदू म्हणजेच बिंदू आणि त्यातून निर्माण होणारा नाद हे पूर्व किंवा मध्यस्थानाचे प्रतिनिधित्व करतात, जे तुरीयावस्थेचे प्रतीक आहे. हे प्रणव स्वरूपच पुढे ओम नमः शिवाय या पंचाक्षर मंत्रात विस्तारित होते. हा मंत्र साधकाला केवळ ऐहिक भोग म्हणजेच सांसारिक सुख प्रदान करणारा नाही, तर तो परम मोक्ष म्हणजेच मुक्ती देणाराही आहे. या मंत्राचे महात्म्य असे आहे की शास्त्रानुसार जो साधक 5 कोटी वेळा या मंत्राचा निष्ठापूर्वक जप करतो त्याला साक्षात सदाशिव तुल्यपद प्राप्त होते. हे ओम नमः शिवाय या दिव्य पंचाक्षर मंत्राचे सर्वोच्च फल आहे. आत्मज्ञानाचे आणि शिवाच्या परमतत्वाला प्राप्त करण्याचे मूळ साधन म्हणजे श्रवण, कीर्तन आणि मनन ही त्रिसूत्री आहे. ही त्रयी वेदांनी निश्चित केलेली असून भवसागर तरुण जाण्याची अचूक पद्धत दर्शवते. यातील पहिली आणि मूलभूत पायरी आहे 1. श्रवण, लिसनिंग. येथे भक्ताने अतिशय श्रद्धायुक्त भक्तिभावाने भगवान शिवाच्या अलौकिक कथा, त्याचे गुणगान आणि त्याचे पवित्र नाम एकाग्र चित्ताने ऐकणे अपेक्षित आहे. ही आत्मिक प्रवासाची पहिली पायरी आहे. श्रवणानंतरची दुसरी अवस्था म्हणजे 2. कीर्तन, प्रेझिंग. श्रवणातून जे ज्ञान आत्मसात झाले त्याचे उच्चारण करणे म्हणजेच शिवाचे गुण, लीला आणि नाम यांचे उच्च स्वरात उत्साहाने आणि संपूर्ण प्रेमाने गान करणे हा ज्ञानाला अभिव्यक्त करण्याचा मार्ग आहे.
आणि तिसरा अत्यंत महत्त्वाचा टप्पा तो म्हणजे 3 मनन कॉन्टेम्प्लेशन. ऐकलेल्या आणि गायलेल्या या सर्व तत्वांवर एकांत साधून सखोल चिंतन करणे, त्यावर सतत विचार करणे. मननामुळे ते ज्ञान केवळ श्रवण किंवा उच्चारणापुरते मर्यादित न राहता अंतर्मनात स्थिर होते. हे 3 उपाय केवळ कर्मकांड नसून वेदांनी मान्य केलेल्या भक्ती मार्गाचे ते निश्चित सोपान आहेत, ज्याच्या आधारे साधक भवसागरातून तरुण जाऊन परमपुरुष शिवाच्या तत्वात लीन होऊ शकतो. येथे शिवलिंगाच्या उपासनेचे आणि विशेषतः पार्थिव पूजेचे मूलभूत तत्वज्ञान आणि शास्त्रीय विधी स्पष्ट करण्यात आले आहेत. पार्थिव लिंगाची महत्त्व. मातीच्या लिंगाची म्हणजेच पार्थिव लिंगाची उपासना करणे हे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. नदीच्या काठावरील किंवा कोणत्याही पवित्र ठिकाणच्या शुद्ध मातीचा वापर करून जेव्हा साधक स्वतः लिंगाची निर्मिती करतो आणि त्याची पूजा करतो, तेव्हा त्याला विशेष फलप्राप्ती होते. हे विधीपूर्वक केले जाणारे पूजन केवळ क्षणिक नाही, तर ते आत्म्याच्या शुद्धीकरणासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. पूजन विधीची रूपरेषा. पार्थिव पूजेची विधी 4 मुख्य टप्प्यांमध्ये विभाजित आहे. सर्वप्रथम निवडलेली माती पूर्णपणे शुद्ध करून त्या मातीपासून लिंगाची रचना केली जाते. त्यानंतर आवाहन मंत्रांद्वारे त्या रचनेत प्रत्यक्ष देवतेची स्थापना, प्राणप्रतिष्ठा केली जाते. यानंतर षोडशोपचार अर्थात 16 प्रकारच्या उपचारांनी युक्त अशी सविस्तर पूजा संपन्न करावी लागते. पूजेच्या अंतिम चरणात भगवान शंकराला अत्यंत प्रिय असणारे बिल्वपत्र, शुद्ध जल आणि नैवेद्य समर्पित करून ही पूजा पूर्ण केली जाते. मूलभूत तत्वज्ञान. शिवलिंगाचे स्वरूप हे अत्यंत गहन आहे. लिंग हे साक्षात शिवाचे म्हणजेच निराकार परब्रह्माचे प्रतीक मानले जाते, ज्याला कोणताही आकार नाही. या लिंगाला आधार देणारे जे पीठ असते ते शक्तीचे किंवा प्रकृतीचे प्रतीक आहे. अशा प्रकारे शिवलिंग हे शिव, पुरुष आणि शक्ती, प्रकृती यांच्या एकत्रित सृष्टी निर्माण करणाऱ्या अविनाशी स्वरूपाचे दर्शन घडवते. शिवपुराण श्रवण विधीसाठी आवश्यक असलेले नियम आणि आचरण 4 प्रमुख विभागांमध्ये स्पष्ट केले आहेत. पूर्वतयारी प्रिपरेशन. श्रवणाचा आरंभ करताना सर्वप्रथम ज्योतिषांकडून शुभ मुहूर्त निश्चित करणे बंधनकारक आहे. या आध्यात्मिक अनुष्ठानाच्या काळात उपास पाळणे किंवा दिवसातून केवळ एकदाच हलका सात्विक आहार म्हणजे हविष्य घेणे अपेक्षित आहे. वातावरण एन्व्हायरमेंट. आसपासचे वातावरण अत्यंत शुद्ध राखले जावे, यासाठी स्वच्छ आणि सुशोभित मंडप तयार करणे आवश्यक आहे. तसेच शिवपुराणाचा पवित्र ग्रंथ नेहमी उच्च आसनावर पूर्ण आदराने स्थापित केला जावा. मानसिकता माइंडसेट. बाह्य नियमांइतकेच मानसिक पावित्र्य महत्त्वाचे आहे. श्रवण करणाऱ्यांनी चिंता, क्रोध आणि कामवासना यांसारख्या विकारांचा पूर्णपणे त्याग करणे अनिवार्य आहे. या काळात शक्य असल्यास मौनाचे कठोर पालन करावे, अन्यथा केवळ आवश्यक तेवढेच संभाषण करावे. वक्ता स्पीकर. कथा निवेदन करणारा वक्ता हा शांत, विरक्त वृत्तीचा आणि निस्सीम शिवभक्त असावा. कथेची समाप्ती झाल्यानंतर वक्त्यांचा यथोचित आदर करणे आणि पवित्र ग्रंथाची पूजा करणे हा या विधीचा अविभाज्य भाग आहे. शिवभक्तांच्या आचारधर्माचे नियम येथे अत्यंत स्पष्टपणे मांडलेले आहेत. शैव परंपरेनुसार प्रत्येक भक्तासाठी 4 मूलभूत गोष्टींचे पालन करणे अनिवार्य ठरते. सर्वात पहिली आणि महत्त्वाची बाब म्हणजे ब्राह्ममुहूर्तावर उठणे. सूर्योदयापूर्वी उठून स्नान करणे आणि त्यानंतरच ईश्वराची प्रार्थना करणे हा दिनचर्येचा आरंभबिंदू मानला जातो. दुसरा नियम आहे शौच आणि शुद्धीचा. शारीरिक शुद्धता राखण्यासाठी माती, भस्म आणि पाण्याचा योग्य वापर करून शरीर शुद्धी करणे आवश्यक आहे, ज्यामुळे मन आणि शरीर दोन्ही पवित्र राहते. तिसरा अत्यंत महत्त्वाचा विधी म्हणजे त्रिपुंड्र धारण. कपाळावर भस्माच्या, राखेच्या 3 समांतर रेषा ओढणे. हे त्रिपुंड्र केवळ एक चिन्ह नसून ते 3 अग्नी, दक्षिणाग्नी, गार्हापत्याग्नी, आहवनीय, 3 लोक, स्वर्ग, मृत्यू, पाताळ आणि 3 वेदांचे ऋग, यजुर, साम चे प्रतीक आहे. हे धारण करताना त्रियायुषम जमादग्ने हा मंत्र उच्चारणे विहित आहे. आणि चौथा अनिवार्य नियम म्हणजे रुद्राक्ष धारण. भक्ताने आपल्या गळ्यात किंवा हातावर रुद्राक्ष धारण करणे आवश्यक आहे, कारण रुद्राक्ष हे साक्षात भगवान शंकरांचे स्वरूप मानले जाते. हे 4 नियम शिवभक्ताच्या सदाचाराचा पाया आहेत.
विशिष्ट शुभ काळाचा सखोल आढावा घेत आहोत, ज्यात स्थळ आणि काळाचे महत्त्व स्पष्ट केले आहे. पवित्र नद्यांच्या आणि तीर्थक्षेत्रांच्या संदर्भात म्हणजेच भौगोलिक अवकाशाच्या स्पेसच्या दृष्टीने 4 प्रमुख जलधारांचा उल्लेख आढळतो: गंगा, कावेरी, नर्मदा आणि गोदावरी. यापैकी गोदावरी नदीला विशेषतः ब्रह्महत्यानाशक म्हणून संबोधले जाते. कालखंडाच्या दृष्टीने म्हणजेच शुभ मुहूर्ताबाबत 3 अत्यंत महत्त्वाचे संदर्भ स्पष्ट केले आहेत. 1. महाशिवरात्री. ही ती विशिष्ट रात्र आहे जेव्हा भगवान शिव अग्निलिंग स्वरूपात प्रकट झाले होते. या एका रात्री केलेल्या पूजेचे फळ संपूर्ण वर्षाच्या पूजनाइतके मानले जाते. 2. आर्द्रा नक्षत्र. विशेषतः मार्गशीर्ष महिन्यात या नक्षत्रावर शिवलिंगाचे दर्शन घेणे अत्यंत शुभ फलदायी मानले जाते. 3. ग्रहणकाळ. हा काळ जप, तपस्या आणि दानासाठी सर्वोत्तम व अत्यंत फलदायक वेळ मानला जातो. या वेळेत केलेले दान आणि नामस्मरण विशेष पुण्यकारक ठरते. भारतीय ज्योतिष आणि उपासनाशास्त्रातील 7 वारांचे महत्त्व, त्यांची अधिष्ठात्री देवता आणि त्या उपासनेतून मिळणारे फळ यावर प्रस्तुत माहिती सखोल प्रकाश टाकते. ही माहिती केवळ दिनक्रमाची नोंद नसून विशिष्ट दिवसांचे आध्यात्मिक नियोजन कसे करावे याचे मार्गदर्शन करते. दिवस आणि त्यांची फळे. परिणाम. रविवार, संडे. या दिवसाचे अधिष्ठाता सूर्यदेव आहेत. त्यांची उपासना केल्यास व्यक्तीला उत्तम आरोग्य आणि तेज प्राप्त होते. सोमवार, मंडे. हा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित आहे. सोमवारी केलेल्या आराधनेतून साधकाला संपत्ती आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते. मंगळवार, ट्यूजडे. या दिवशी काली किंवा स्कंध, कार्तिकेय यांची उपासना केली जाते. या उपासनेचा अंतिम परिणाम व्याधींचा नाश करणे हा असतो. बुधवार, वेन्सडे. बुधवारी भगवान विष्णूंची पूजा. दान म्हणजे केवळ पैसा देणे नव्हे, तर आपल्या संपत्तीला शुद्ध करण्याचा हा एक अत्यावश्यक धार्मिक विधी आहे. दान महात्म्य, संपत्तीची शुद्धी या तत्त्वज्ञानाचे स्पष्टीकरण येथे 3 मुख्य स्तंभांमध्ये मांडले आहे. प्रथम, का, उद्देश्य. धर्मशास्त्रानुसार दान हे केवळ आपल्या संपत्तीला पवित्र करते एवढेच नव्हे, तर मनुष्याला नरक यातनांपासून मुक्ती देते. यासाठी आपल्या एकोकमायेतील 1/3 भाग धर्मकार्यासाठी समर्पित करणे हे शास्त्राने बंधनकारक केले आहे. द्वितीय, काय, प्रकार. हे संपूर्ण तत्वज्ञान जीवनाच्या अंतिम सत्याकडे म्हणजेच शिवलोकप्राप्तीकडे निर्देशित करते. हा शिवप्राप्तीचा पंचपदीय मार्ग आहे. ही आध्यात्मिक मार्गक्रमणा मूळतः पाप आणि अज्ञान या मानवी अवस्थेपासून सुरू होते. या गहन अंधारातून बाहेर पडण्याचा पहिला टप्पा म्हणजे श्रवण, ईश्वरी ज्ञान आणि तत्व आत्मसात करणे. केवळ ऐकून थांबणे पुरेसे नाही. श्रवणानंतर त्या ज्ञानाचे आपल्या जीवनात आचरण करणे म्हणजे नियमित पूजा आणि साधना करणे अनिवार्य ठरते. ही निष्ठा आणि समर्पित कर्म भगवंताच्या अनुग्रहाला कारणीभूत ठरते. हाच अनुग्रह जीवाच्या परममुक्तीकडे अर्थात मोक्षाकडे घेऊन जातो. मोक्ष हीच शिवलोकप्राप्तीची अंतिम गती आहे. या संपूर्ण प्रवासाचे सार